हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आज व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडम्स अँड फ्रेजेस सोबतच आपण करेक्टली स्पेल्ड वर्ड सुद्धा बघूया. तर फर्स्ट वर्ड आहे व्होकॅब्युलरीचा, तो आहे आपला फ्ली. तर फ्ली म्हणजे काय होते? पळून जाणे किंवा सटकणे. ओके, तर त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? फ्ली. जो पळून जातो किंवा सटकतो, पसार होऊन जातो, त्याला आपण इंग्लिशमध्ये एक वर्ड म्हणतो, तो म्हणतो फ्ली. ओके, मराठीमध्ये काय म्हणतात फ्लीला? पळून जाणे किंवा सटकणे किंवा पसार होणे. सो रन अवे फ्रॉम अ प्लेस ऑर सिच्युएशन ऑफ डेंजर. म्हणजेच एखादी कोणती डेंजर सिच्युएशन असली तिथून पळून जाणे किंवा म्हणजे पळून जाणे, त्या प्लेसवरून पळून जाणे, तर त्याला काय म्हणू आपण? फ्ली म्हणू. सिनोनिम्स आहेत रन, रन अवे, रन ऑफ, आणि अँटोनिम आहे अराइव्ह, कम आणि कंटिन्यू. नेक्स्ट वर्ड बघूया. ओके, नेक्स्ट वर्ड आहे हॅझार्डस. हॅझार्डस म्हणजे काय होते? रिस्की, डेंजरस. म्हणजे जो धोकादायक आहे किंवा ज्याच्यामध्ये खूप जोखीम आहे, त्याला काय म्हणू आपण? हॅझार्डस. जो धोकादायक आहे किंवा ज्याच्यामध्ये खूप जोखीम आहे, म्हणजेच जोखमीचे. सो सिनोनिम्स आहेत हॅझार्डसचे अनसेफ, प्रिलियस, प्रिकेरियस, आणि अँटोनिम्स आहेत सेफ, सेक्युअर आणि सर्टेन. ओके, सो हॅझार्डस म्हणजे काय होते? धोकादायक. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ओव्हर रिडन. ओव्हर रिडनचा काय अर्थ आहे? यूज वन्स अथॉरिटी टू रिजेक्ट ऑर कॅन्सल अ डिसिजन ऑर व्हीव एक्सेट्रा. ओके, म्हणजेच एखाद्या कोणाची अथॉरिटी घेऊन, त्याची अथॉरिटी यूज करून जे पण डिसिजन्स आहे त्याला रिजेक्ट करणे, रद्द करणे, त्याला काय म्हणू आपण? ओव्हर रिडन. म्हणजेच नाकारणे पण असू शकते किंवा रद्द करणे पण होते. पण नाकारणे आणि रद्द करणे कशावरून? एखाद्याची अथॉरिटी यूज करून. ओके, यूज वन्स अथॉरिटी टू रिजेक्ट ऑर कॅन्सल. सिनोनिम्स आहे डिसअलाव, ओव्हर रूल, काउंटरमँड, आणि अँटोनिम्स आहे अलाव, ऍक्सेप्ट आणि लिसन टू. ओके, नेक्स्ट वर्ड आणखी बघूया आपण, तो आहे प्रोब्ड. प्रोबचं मिनिंग काय आहे? तर मिनिंग आहे फिजिकली एक्सप्लोर और एक्झामिन समथिंग विथ द हँड्स और अन इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट किंवा हाताने जे एक्झामिन करतो आपण, फिजिकली एक्सप्लोर करत आहे, त्याला आपण काय म्हणू? प्रोब. म्हणजेच चौकशी करणे होते किंवा तपासणी करणे होते. जसं डॉक्टर्स तपासणी करतात, ओके, ते त्यांच्या इन्स्ट्रुमेंट्सने सुद्धा तपासणी करतात आणि हाताने सुद्धा तपासणी करतात, तर त्याला काय म्हणतो आपण? प्रोब. किंवा खोदून झाडाझडती घेणे. ओके, सो याचा अर्थ काय आहे? प्रोब्ड. सिनोनिम्स आहेत एक्झामिन, फील अराउंड, आणि अँटोनिम्स आहेत आन्सर्ड, रिपेल्ड आणि रिस्पॉन्डेड. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन्स बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे इम्पोस्टर. तर इम्पोस्टर म्हणजे काय होते? वन हू प्रिटेंड्स टू बी व्हॉट ही इज नॉट. म्हणजेच खूप चांगला आहे असं दाखवत आहे पण तो तसा नाही आहे. ओके, जसा तो दाखवत आहे तसा तो नाही आहे. म्हणजे जसं की हिंदीमध्ये आहे हाथी के दात दिखाने के और खाने के और. तर त्याला काय म्हणू आपण? इम्पोस्टर. म्हणजेच तो ढोंगी आहे, तो मनुष्य काय आहे? ढोंगी आहे. किंवा खोटे बोलणारा. ओके, तर इम्पोस्टर म्हणजे काय होते? जो की ढोंगी आहे, जो जसा आहे तसा दाखवत नाही आहे, त्याला आपण म्हणू इम्पोस्टर. नेक्स्ट आहे सर्कमलोक्युशन. सर्कमलोक्युशन म्हणजे काय होते? अराउंड अबाउट वे ऑफ एक्सप्रेशन. म्हणजेच इनडायरेक्टली काय करत आहे तो?
त्याचे जे काही पण त्याला जे एक्सप्रेशन द्यायची आहे तो इनडायरेक्टली देत आहे. ओके, अँड इनडायरेक्ट वे ऑफ एक्सप्रेस समथिंग, म्हणजे जो काही पण एक्सप्रेस करत आहे तो डायरेक्टली एक्सप्रेस नाही करताय, तो इनडायरेक्टली करताय, तर त्याला म्हणू आपण सर्कमलोक्युशन, म्हणजेच अडवणारे बोलणे. ओके, म्हणजेच तो सरळ नाही बोलत आहे. कोणी जर एखादा मनुष्य आहे त्याला बोलायचा तो सरळ नाही बोलत आहे, तो त्याला जलेबीसारखा फिरवून फिरवून बोलत आहे, जलेबीसारखा गोल गोल घुमवत आहे त्या जे काही पण त्याला बोलायचं आहे त्याला, सो त्याला काय म्हणू आपण सर्कमलोक्युशन्स. म्हणजेच त्याचा एक्सप्रेशन दाखवण्याचा जो हे आहे, वे आहे, तो काय आहे, राऊंड आहे, म्हणजेच गोल गोल फिरवत बोलत आहे तो. नेक्स्ट, करेक्टली स्पेल्ड वर्ड मध्ये ABCD या ऑप्शन मधला जो करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे तो आहे वर्बिएज, म्हणजेच ऑप्शन बी. तर वर्बिएज स्पेलिंग काय आहे, VERBIAGE. ओके, हा आहे करेक्टली स्पेल्ड वर्ड. नेक्स्ट, या ऑप्शन्स मधनं करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे तो आहे ऑप्शन डी, म्हणजेच बोम्बास्ट, BOMBAST. नेक्स्ट, इडम्स अँड फ्रेजेस बघूया. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कॅच समवन रेड हँडेड, म्हणजेच एखाद्याला जो की इलिगल कामं करत आहे त्याला रेड हँडेड पकडणे. जसं काही गव्हर्नमेंट ऑफिसेस आहे जिथे लाच वगैरे घेतात. ओके, तर ते लाच घेताना एखाद्याला जर रेड हँडेड पकडलं, त्याला म्हणजे घेताना पकडलं, तर त्याला काय म्हणू आपण, रेड हँडेड त्याला पकडलेलं आहे लाच घेताना, पैसे घेताना. ओके, सो कॅच समवन रेड हँडेड म्हणजेच की तो काहीतरी चुकीचं करत आहे, इलिगल करत आहे आणि त्याला त्याच वेळेस पकडलं तर त्याला आपण म्हणू कॅच समवन रेड हँडेड. नेक्स्ट, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणजे काय होतं, तर आजकाल खूप असे लोक आहेत जे बाहेर सोशल मीडियासाठी काय करतात, बाहेर जे हे आहे गरीब लोक आहेत त्यांना मदत करतात, पण त्यांचे व्हिडिओ सुद्धा काढतात मदत करताना, पण घरी त्यांचे जे आई बाबा असले त्यांना ते मदत करत नाही, त्यांना बाहेर काढून देतात किंवा त्यांना जे वृद्धाश्रम असतात तिथे टाकून देतात. म्हणजेच ते घरी चॅरिटी नाही करताय, घरी काहीच नाही करताय त्यांच्या पॅरेंट्ससाठी, पण बाहेर खूप दाखवत आहे आणि बाहेर खूप करत आहे फॉर सोशल मीडियासाठी फक्त. ओके, म्हणजेच चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणजे की जे पण तुम्ही करत आहेत ते आधी फॅमिलीसाठी करा, म्हणजे परोपकाराची जी सुरुवात आहे ते घरातून करा आधी. ओके, तर त्याला म्हणू आपण चॅरिटी बिगिन्स ॲट होम. तर आपण मराठीमध्ये लिहून देते तुम्हाला की परोपकाराची सुरुवात घरातून होते. ओके, म्हणजेच आधी घरी जे करायचं आहे तुम्हाला, जे हेल्प करायची आहे किंवा काही करायचं आहे तर ते घरून करा आणि नंतर मग बाहेर करा. उगाच बाहेर खूप दाखवणे आणि घरी चॅरिटी, घरी कोणालाच मदत नाही करणे, तर घरी इम्पॉर्टंट नाही देणे, आणि घरचे जे एजेड्स आहेत म्हणजे घरचे जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना वृद्धाश्रममध्ये वगैरे टाकणे. सो ते काय होते की घरी काही नाही करणे आणि घरच्यांना इम्पॉर्टन्स नाही देणे. पण चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणजे होते की घरच्यांना आधी इम्पॉर्टन्स द्या, त्यांचं आधी करा, मग बाहेरच्यांचं बघा. ओके, सो परोपकाराची सुरुवात घरातून होते, याला काय म्हणतात, या आयडमला चॅरिटी बिगिन्स ॲट होम. ओके, सो हे आजचे आपले इडम्स अँड फ्रेजेस होते, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स होते, आणि आपण वोकॅब्युलरीचे वर्ड सुद्धा बघितलेले आहे. तर याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा बघून घ्या तुम्ही आणि लक्षात घेऊन घ्या, आणि मराठीमध्ये सुद्धा वाचत चला किंवा हिंदीमध्ये वाचा, त्यामुळे तुम्हाला आणखी तो वर्ड लक्षात राहील. थँक्यू.